मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला. नगराध्यक्ष पदासह 20 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या 15 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. तर भाजपचे नामदार डॉक्टर अतुल भोसले यांना केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपच्या वतीनं प्रचारात नामदार चंद्रकांत पाटील, नामदार महादेव जानकर, नामदार रणजित पाटील, नामदार पाशा पटेल, नामदार शेखर चरेगावकर, नामदार नरेंद्र पाटील अशा दिग्गजांची फौज प्रचारात उतरली होती. मात्र यांना केवळ 5 जागा मिळवता आल्या. याउलट काकाबाबा गट एकत्र येत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 15 जागा मिळवून मलकापूरवासीय काँग्रेसच्याच बरोबर असल्याचं स्पष्ट केलं आहे. जसजसे निकाल स्पष्ट होत होते तसतसे विजयी उमेदवारांचे समर्थक गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा करीत होते. प्रभागनीय झालेल्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसच्या उमेदवार गीतांजली पाटील विजयी झाल्या. त्यांना 843 मते मिळाली. प्रभाग 1 मधून काँग्रेस उमेदवार प्रशांत चांदे हे 694 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या नूरजहां मुल्ला 727 मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग 2 मधून देखील भाजपचे दिनेश रायनाग 689 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग 3 मध्ये काँग्रेसचे किशोर येडगे 1049 मते मिळवून विजयी, तर 3 मधून काँग्रेसच्याच आनंदी शिंदे विजयी झाल्या. त्यांना 1067 मते मिळाली. प्रभाग 4 मध्ये अटीतटीचा सामना पाहावयास मिळाला. या प्रभागात भाजपच्या उमेदवार अवंती गाडगे यांना 662 मते, तर काँग्रेसच्या उमेदवार भारती पाटील यांनाही 662च अशी समसमान मते पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषणा केली. यात काँग्रेसच्या भारती पाटील यांची चिठ्ठी निघाल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आले. प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचे राजेंद्र यादव विजयी झाले. त्यांना 733 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे भास्कर सोळवंडे 756 मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसच्या उमेदवार मनीषा चव्हाण यांचा केवळ 16 मतांनी पराभव झाला. त्यांना 740 मते पडली. प्रभाग 5 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार कमल कोराडे विजयी झाल्या. त्यांना 639 मते प्राप्त झाली. प्रभाग 6 मधून काँग्रेसच्याच पूजा चव्हाण 758 मते मिळवून विजयी झाल्या, तर त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी दिनेश नार्वेकर यांना 30 मतांनी पराभूत व्हावं लागलं. त्यांना 728 मते मिळाली. प्रभाग 6 मध्ये काँग्रेसच्या शकुंतला शिंगण विजयी झाल्या. त्यांना 798 मते मिळाली. प्रभाग 7 मधून काँग्रेस उमेदवार स्वाती तुपे विजयी झाल्या. त्यांना 886 मते मिळाली. प्रभाग 7 मध्ये नामदार अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक आणि विद्यमान नगरसेवक हनुमान जाधव यांचा काँग्रेसने पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार दत्ता पवार हे 741 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग 8 मध्ये भाजपच्या निर्मला काशीत विजयी झाल्या. त्यांना 1020 मते मिळाली. तर प्रभाग 8 मध्ये देखील भाजपचे उमेदवार अजित थोरात 974 मते मिळवून विजयी झाले. प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या नंदा भोसले 1852 मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग 9 मध्ये काँग्रेस उमेदवार अलका जगदाळे या 1784 मते मिळवून विजयी झाल्या. काँग्रेस पक्षाचे प्रमुख उमेदवार व ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली ते मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांना 1883 मते मिळाली. तर नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या नीलम येडगे 7747 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार डॉक्टर सारिका गावडे यांना 7477 मते मिळाली. एकंदरीतच मलकापूर निवडणुकीत काँग्रेसने 20 पैकी 15 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे. या निकालानंतर मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मलकापूर नगर परिषदेची पहिली ऐतिहासिक निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सामान्य जनतेनं पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केलेला आहे. थेट नगराध्यक्षाच्या नीलम धनंजय येडगे सह 14 नगरसेवक जनतेने निवडून दिलेले आहेत. त्याचबरोबर ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. सामान्य जनता ही जनशक्तीच्या मागे राहिलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात जे विकास काम झालं ते विकास काम घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोचलो
आणि जनतेनं त्या विकास कामावर विश्वास ठेवला. अनेकांनी भूलथापा जनतेला द्यायचा प्रयत्न केला, किंबहुना व्यक्तिगत आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण जनता विकासापासून बाजूला गेली नाही. ती पुन्हा काँग्रेसच्या मागे ठाम उभी राहिली. वास्तविक माझा व्यक्तिशः 20-0 असा विजय व्हायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. काही ठिकाणी आम्ही थोडंसं आम्हाला यश आलं नाही, परंतु त्या ठिकाणीसुद्धा पुन्हा विचार करून नियोजन करून तिथल्या लोकांना बरोबर घेऊन आणि जे निवडून आले सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास पुन्हा गतीनं कसा होईल आणि अनेक नवीन कल्पना अनेक नवीन योजना राबवून हे शहर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक उपक्रमानं पोचेल असा प्रयत्न आम्ही करू. या निवडणुकीमध्ये आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं नेतृत्व लाभलं आणि त्याचबरोबर आम्ही जी आघाडी केली राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय विलासराव काका उंडाळकर यांच्याबरोबर विशेषतः या प्रचारामध्ये माजी मंत्री बंटी पाटील असतील, जयकुमार गोरे असतील, उदयनसिंह पाटील दादा असतील, आंध्र पाटील नाना असतील किंवा राजाभाऊ पाटील उंडाळकर सर्वांनी फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. युनिव्हर्सिटीचे शिवराज मोरे असतील, सर्व काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि हा विजय काँग्रेसचा खेचून आणला असं म्हणेन मी. अनेक प्रकारचे लोकांना मतदारांना प्रॉब्लेम दाखवली गेली, पण सामान्य माणसाला ग्रहित धरून कुणी राजकारण करू नये ही एक संदेश या निवडणुकीत सामान्य माणसानं प्रस्ताव म्हणजे धनदानग्यांना दिलेला आहे. त्यांनी ज्या वल्गना केल्या की आम्ही आता मलकापूरच्या निवडून त्यांना घरी बसवणार आहोत, जनतेने त्यांना घरी बसवले असं मी म्हणेन. मलकापूरचा नाद त्यांनी करू नये. पहिल्यांदा देणं असणारी 5.5 कोटी रक्कम भरून पुन्हा मलकापुराबाबत आपलं वक्तव्य करावं. नमस्कार. मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2019 ही पार पडलेली आहे. जनतेने नगराध्यक्षपदासाठी मला निवडून दिले. त्याचबरोबर 14 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. याचे सर्व श्रेय जो गरीब मतदार सर्वसामान्य जे मतदार आहेत यांचे आहे. जे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हे सर्व पार पडले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि मनोहर भाऊंच्या मार्गदर्शनाने ह्या विकासाचा वेग आहे. मलकापूर शहराचा विकासाचा वेग हा असाच अखंडपणे असा ते चालत राहील. एकंदरीतच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या व कराड दक्षिणसाठी विधानसभेआधी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली ही निवडणूक काँग्रेसनं जिंकत भाजपच्या मनसुब्यावर पाणी सोडल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपच्या बाजूनं प्रचारात मंत्र्यांची फौज असताना काँग्रेसची बाबा काका दिलजमाई या सर्वांवर प्रभावी ठरले आहे. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.